वीज कामगारांची संघटना प्रतिनिधी यांनी वीज प्रशासन प्रमुख मुख्य अभियंता सुचित्रा गुज्जर यांच्याशी वीज कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्या व बाहेरून झोनमधून आलेल्या कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय, शैक्षणिक, आर्थिक कारणांचा विचार न घेता दूरवर असलेल्या अमरावतीवरून यवतमाळ सर्कलमध्ये पदस्थापना केल्या याविषयी वेळोवेळी चर्चा केली व पत्रव्यवहार केला, परंतु अमरावती वीज प्रशासनाने संघटनेच्या मागण्या मान्य न झाल्याने अखेर संघटनेने 9 जुलैपासून बेमुद उपोषण आंदोलनास सुरुवात केली असून आज या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे। वीज कामगारांच्या प्रमुख मागण्या उपोषण करत या कर्मचाऱ्यांच्या झालेल्या बदल्या त्यांच्या विनंती अर्जानुसार करण्यात याव्या, त्याचसोबत बाहेरून झोनमधून बदली करून आलेल्या कर्मचाऱ्यांच्या विनंती अर्जानुसार पदस्थापना करण्यात यावा, झालेल्या सर्व बदल्यांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, सोबतच विनंती बदलीनुसार करण्यात आलेली बदली रद्द न करता त्या ठिकाणी किंवा त्याच विभागात पदस्थापना देण्यात यावी, अशा प्रमुख विविध मागण्यांसाठी कामगारांनी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या वतीने उपोषण सुरू केले आहे। अन्यायकारक बदलीच्या विरोधात बेमुदत उपोषणाला बसणारे बाहेर झोनून आलेले सर्व कर्मचारी त्यांच्या व्यथा न ऐकता, त्यांच्या कोणत्या अटी न मान्य करता, त्यांच्या आजाराचा विचार न करता, त्यांच्या प्रसूतीचा विचार न करता अन्यायकारक बदल्याच्या विरोधात जे आंदोलन आम्ही उभे केले त्यांना सर्व स्तरातून निषेध व्यक्त करीत आहे आणि त्या अन्याय बदल्याच्या विरोधात आमचे सर्व कर्मचारी हे लाल झेंड्याची दिसत. या आंदोलनात धरती बेलसरे ही गर्भवती महिला असून रात्री अचानक या महिलेची प्रकृती बिघडल्याने तिला जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये रेफर करण्यात आले, पण तरी सुद्धा महावितरण प्रणालीचे मात्र लक्षण आहे। या उपोषणाला महेश जाधव, पंजाब कुरेकर, विजय वावरकर, PC सूर्यवंशी, राजू तिवारी, सचिन नडकांडे, RR दुधे, अतुल धर्माळे, वैशाली लोणकर, वर्षा उरकुडे, वंदना भलावी, RG एडतकर, नरेंद्र वंजारी, मनोहर नाफडे आदी उपोषणास बसले आहेत। विसेन न्यूज करिता रुची बनगया यांचा हा वृत्तांत।